कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। ज्येष्ठ नेते बळवंतराव शिरतोडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार भारतीय महिला फेडरेशनच्या ज्येष्ठ नेत्या कॉम्रेड उमा पानसरे यांना प्रदान करण्यात आला। तत्पूर्वी सातारा इथं ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर आह साळुंखे यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला। ज्येष्ठ विचारवंत व्ही.आय. पाटील यांच्या हस्ते हे सत्कार झाले। यावेळी संपतराव पवार, दगडू जाधव, हिम्मतराव मलमे, राम चव्हाण, सरिता पवार, बाळासाहेब खेडकर, रंजना शिरतोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। फुलेवाडी अग्निशमन दलाजवळील आणि राजाराम तलावाजवळील शेकडो झाडं बेकायदेशीरपणे तोडली गेली, तर उभा मारुती चौकातील 3 झाडांची कत्तल झाली। बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणारा मुकादम आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर नेक्स्टने केली होती। त्याबद्दल महापालिका प्रशासनाने कारवाईचं आश्वासन दिलं होतं, पण 1 महिना उलटला तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही। त्यामुळे कोल्हापूर नेक्स्टच्या कार्यकर्त्यांनी आज झाडांच्या ओंडक्याला श्रद्धांजली वाहून महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध केला। यावेळी चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, प्रदीप उल्पे, विजयसिंह खाडे पाटील, स्वाती कदम, ओंकार गोसावी, अमित टिकले उपस्थित होते। इचलकरंजीतील पंचगंगा नदी काठावर श्री रेणुका मंदिर आहे। नेहमीप्रमाणे रविवारी रात्री पुजाऱ्यांनी मंदिराला कुलूप लावलं। आज पहाटे 5:15 वाजता पुजारी महेश अमरोळे मंदिरात आले। त्यावेळी मंदिराच्या बाहेरील गेटची दोन्ही कुलपं तोडलेली दिसली। त्यांनी मंदिरात पाहणी केली असता 4,000ची रोकड, DVR मशीन असा 19,000चा ऐवज लंपास झाल्याचं स्पष्ट झालं। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी पंचनामा करून चोरट्यांच्या तपासाबाबत सूचना केल्या, तर या मंदिरात श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं। शिरोलीतील MIDC मध्ये बासू इंजिनिअरिंग या कारखान्यात एका नामांकित सिलिंग कंपनीच्या नावानं बनावट उत्पादनं बनवली जात होती। या कारखान्यावर कंपनीचे अधिकारी आणि MIDC पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा इंग्लंड स्थित सेंट गोबिन या कंपनीच्या सिलिंग मटेरियलप्रमाणे हुबेहूब मटेरियल बनवलं जात असल्याचं अधिकाऱ्यांना आढळलं। कंपनीचे तपास अधिकारी जगदीश पाटील आणि रवींद्र पाटील यांनी पोलिसांकरवी हे सर्व साहित्य जप्त करून कारखाना सील केलाय। सुमारे 75 लाख रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं असून या प्रकरणी बासू इंजिनिअरिंगचा मालक शुभम लंबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रंकाळा तलावावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी अनेक जण चालण्यासाठी येतात। आपण किती किलोमीटर चाललो याची माहिती देणारे मैलाचे दगड रंकाळा परिक्रमा मार्गावर बसवण्यात आले आहेत। सत्यजित कदम यांनी स्वखर्चातून बसवलेल्या मैलाच्या दगडाचं नुकतंच उद्घाटन झालं। यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, प्रकाश नाईकनवरे, दिलीप देसाई, चेतन नरके, धोंडीराम चोपडे, SP चौगुले यांच्यासह रंकाळा प्रेमी उपस्थित होते। रंकाळ्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचं सत्यजित कदम यांनी सांगितलं। कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या विठ्ठलाई बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय। विठ्ठलाई देवीच्या उत्सवावेळी मांसाहारी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे यांच्या हस्ते विठ्ठलाई देवीच्या मूर्तीचं पूजन झालं। त्यानंतर माजी उपमहापौर विक्रम जरग, महेश सावंत, शेखर पवार, उत्तम कोराणे, अजय इंगवले, राजू ढेरे, सचिन पवार यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले। त्यानंतर भाविकांना मांसाहारी प्रसादाचं वाटप करण्यात आलं। अखंड महाराष्ट्रात मांसाहारी महाप्रसाद कुठेही आढळणार नाही, पण कोल्हापुरातील विठ्ठलाई मंदिराच्या महाप्रसादाचा 5,000 भाविकांनी लाभ घेतला। यावेळी नितीन पाटील, राजू साळोखे, प्रभाकर चव्हाण, नाना पवार, बाळासाहेब हराळे, अनिल साळोखे, अमित खाडे, अमर शिंदे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। गडहिंग्लज एसटी स्टँडवर एका महिलेच्या बॅगेतील 1,10,000ची रोकड आणि सोन्याचे दागिने हातोहात लंपास झालेत। अनिता बाळासाहेब कांबळे या आपल्या आईला बघण्यासाठी बड्याची वाडीमध्ये आल्या होत्या। रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला त्या गडहिंग्लज एसटी स्टँडवर आल्या। एका अनोळखी पुरुषानं त्यांना बसमध्ये बसण्यास मदत केली, पण कोल्हापुरात पोहोचल्यानंतर त्यांच्या बॅगेतील 1,10,000 रुपयांची रोख रक्कम आणि 2 सोन्याचे मणी गायब झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर त्यांनी ताबडतोब गडहिंग्लज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली। कोल्हापुरातील टाकाळा इथल्या माळी कॉलनीत अशोक अपार्टमेंटमध्ये कुलकर्णी दाम्पत्य राहतं। शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या स्वाती कुलकर्णी आता सेवानिवृत्त झाल्या आहेत।
सोमवारी संध्याकाळी कुलकर्णी दाम्पत्य घराबाहेर पडलं. टाकाळ्याजवळ आल्यानंतर अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी स्वाती कुलकर्णी यांच्या गळ्यातील 1.5 तोळे वजनाचं मंगळसूत्र हिसडा मारून नेलं. या घटनेनंतर कुलकर्णी दाम्पत्य घाबरलं. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भरवस्तीत झालेल्या या गुन्ह्यामुळे नागरिकही भांबवले आहेत. राजारामपुरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.